झी 24 तास एक पाऊल पुढे। एसटी महामंडळाने दिलेली 50 ते 75% वेतनवाढ फसवी असून ही केवळ किमान वेतन देणारी आहे असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांच्या इंटक संघटनेने केलाय। कमी वेतन देऊन शोषण करणाऱ्या एसटी महामंडळाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली चपराक आहे असे आरोप इंटकने केलेत। सरकारी उपक्रमाकडून सुरू असलेल्या शोषणाचा पर्दाफाश झी 24 तासने केलाय। किमान वेतन अधिनियम 1948 प्रमाणे असलेल्या कायद्यात दुरुस्ती करत 2010 मध्ये सरकारनं नवीन वेतन लागू केलं। मात्र सरकारचाच उपक्रम असलेल्या एसटी महामंडळात हेच किमान वेतन दिलं जात नव्हतं। सुरक्षा रक्षकाला 6,000 रुपयांचं वेतन मिळायला हवं तिथं केवळ 2 ते 2,500 रुपये दिले जात होते। प्रमुख कारागीर आणि सहाय्यक भांडारपालला किमान वेतन कायद्यानुसार 7,642 रुपये वेतन देणं आवश्यक असताना या रकमेच्या केवळ 50% वेतन दिलं जात होतं। एसटी मधील काँग्रेस इंटक संघटनेनं या आर्थिक शोषणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं। एसटी महामंडळात कामगारांचं आर्थिक शोषण होत असल्याचं आढळल्यानं 31 जानेवारीपर्यंत किमान वेतन देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते। या प्रकरणी कार्यवाही न झाल्यास फौजदारी गुन्हा सरकारवर दाखल होणार होता। या भीतीपोटीच पगारवाढ दिल्याचा आरोप इंटकनं केलाय। खरं म्हणजे कामगारांचं वेतन करार झालेलंच नाही। मुळामध्ये आम्ही कनिष्ठ वेतन श्रेणीला मिनिमम वेज मिळत नाही म्हणून कोर्टामध्ये गेलो। कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा म्हणून सरकारला कळवलं। तो निर्णय होईना म्हणून आम्ही महामंडळाला पत्र लिहिलं की किमान वेतन न देणं हा कायद्याने गुन्हा आहे। महामंडळाने ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी लिहिलं की फौजदारी गुन्हे दाखल करण्याची संघटनेने पत्र दिलेलं आहे आणि मग घाईगर्दीत निर्णय झाला। किमान वेतन कायद्यानुसार केवळ कनिष्ठ वेतन श्रेणीच्याच कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळाली आहे। इतर कामगारांबाबत महामंडळ आणि सरकार दोघेही मौन बाळगून आहेत। 3-4 हजारात राबवून घेणाऱ्या कामगाराला एसटीनं पगारवाढ दिली त्यात विशेष काय असा सवाल इंटकनं केलाय। कायम कर्मचाऱ्यांना केवळ 10% म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे। माझं आव्हान आहे एसटी महामंडळाला आणि सरकारला की हा करार हा लोकांसमोर आणा आणि त्यांना मान्य आहे का नाही हे कळेल। म्हणजे मान्यता प्राप्त कामगार संघटनेबरोबर किती कामगार शिल्लक आहे हे कळेल। शासनाप्रमाणे एसटी महामंडळ ही राजकीय घोषणा करत श्रेय लाटू लागले। त्यात मुख्यमंत्र्यांची ही दिशाभूल केली जात असल्यानं सरकारी उपक्रमांची फसवाफसवी उघड झाली आहे। एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी आता होऊ लागली आहे। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।